प्रशस्त आणि मोठ्या लेणी आहेत त्या जिथून जिथून खराब होतात, त्यामुळे ते काढून ठेवतात. सप्तकुंड त्याच्यानंतर चावंड देवीचं मंदिर आहे. बिबट्या दिसला. जय जाऊ जय शिवराय. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या सिरीजमध्ये, जिचं नाव हसा खेळा पनगड किल्ले सांभाळा, भाग 4 चावंड किल्ला भाग 2. ज्यांनी भाग 1 पाहिला नाहीये त्यांनी अगोदर आपल्या चॅनलवरती जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून भाग 1 पाहून घ्या व नंतर भाग 2 वरती या, तरच तुम्हाला समजेल. आता इथून पुढे आपण महादेव मंदिराच्या पुढचा प्रवास करणार आहोत. हे गवत खूप वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये पुढं काय ते दिसत नाही, आणि अशा ठिकाणी जंगली प्राणी असण्याची लई शक्यता असते. साप त्यानंतर पाहू शकता, इकडं पण काहीतरी आहे, पण ते पूर्ण पडलेल्या अवस्थेमध्ये. माझ्या अंदाजे ते बुरुज किंवा काहीतरी असावं, सगळं पडलेल्या अवस्थेमध्ये. महादेव मंदिरापासून 30 ते 35 पावलं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला एक पाटी पाहायला भेटते, ते म्हणजे सप्तकुंडांकडे जाणारी पाटी. त्या पाटीकडे न जाता सरळ खाली गेल्याच्या नंतर आपल्याला अजून एक पाटी पाहायला भेटते. त्या पाटीपासून 2 रस्ते फुटतात. एक रस्ता सप्तकुंडांकडे जातो व दुसरा रस्ता चावंड दुर्गावरील असलेल्या लेण्यांकडे जातो. तर आपण अगोदर लेण्या पाहणार आहोत, तर चला. त्या दिशेला न जाता तुम्ही इकडे जर खाली आलात तर डाव्या साईडला तुम्हाला यादवकालीन टाकी भेटते ना, आणि उजव्या साईडला लेणी समूह आहे. काही लेणी आहेत तिकडं. इकडं आपण पहिलं यादवकालीन टाक्यांकडे जाऊयात. चला. सप्तकुंडाच्या खालील ह्या लेणी आहेत. बघा किती प्रशस्त आणि मोठ्या लेणी आहेत त्या, पाहू शकता तुम्ही. तसं तर चावंड किल्ला मुक्कामाच्या हिशोबाने बरा नाही आहे, कारण की याच्यावरती खूप गवत आणि खूप अडचण आहे. पण आलाच तर मुक्कामाच्या हिशोबाने असं या ठिकाणी राहण्याची सोय आहे. आपला शेजारी एक लेणी आहे, ती पण पाहू. तर आहे ते एक आहे बऱ्यापैकी. इथं कोणतरी राहिलेलं वाटतं अगोदर, चुलन ते आहेत. बघा ते चुला आहे, राहिलेलं आहे कोणतरी वाटतं. इकडे देखील आहे, पण बऱ्यापैकी पडलंय काढचं खाली. इथे पुढं काही लेणी आहेत. आतमध्ये एक इथं मोठी लेणी आहे, इथे राहायला काय अडचण नाहीये. मोठी लेणी आहे खूप. तिथे पाण्याचं टाकं पण आहे खाली एक, पाहू शकता तुम्ही. खूप मोठं ही लेणी आहे, आणि 2 पाण्याच्या साठवासाठी 2 आतमध्ये टाकी पण आहेत. खूप मोठी लेणी आहे या ठिकाणी.
ते होल याला सपोर्ट देण्यासाठी होते, पण ते आता काही गरज नाही आहे. अशी गरजचा विषय नाही, पण काढून ठेवलेले आहेत रोजे. खराब झाल्यामुळं लाकडी खांब असायचे, ते जिजून खराब होतात, त्यामुळे ते काढून ठेवलेले होतात. तर चला लेणी पाहिली आपण. आता आपल्याला यादव कालीन टाकीकडे जायचं आहे. तसं तर कसं बऱ्यापैकी हा किल्ला माझा परिचित नाही आहे, माझ्यासाठी पण अपरिचित किल्ला आहे. त्यामुळं पहिल्यांदा काय झालं, त्यांनी असं तिथं पाठी दिली होती की तिकडे यादव कालीन टाकीत डाव्या हाताला आणि उजव्या हाताला लेणे आहेत. मग मी म्हणलं आता यादव कालीन टाकीकडे जाऊन येऊ डाव्या हाताला, पण ते डाव्या हाताला गेल्यानंतर रस्ता परत तिकडे खाली वळाला लेणीकडे. मग अगोदर लेणी घेतली. आता आपण परत यादव कालीन टाकीकडे जाऊयात. तर चला. सप्तकुंड म्हणजे 7 देव्यांची ही एक ओळख आहे त्या किल्ल्यावरती. ते 7 देवांचे कुंड आहे. ते सप्तकुंड म्हणजे किल्ल्यावरती एका जागेवर 7 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. त्या पाण्याच्या कुंडांना शाक्तपंथ व सातवाहन काळाचा इतिहास लाभलेला आहे. सप्तकुंडांपासून माघारी आल्याच्या नंतर सर्वप्रथम जे आपल्याला चामुंड देवी मंदिराची पाठी पाहिली होती, त्या पाठीपासून पुन्हा वरती चालायला सुरुवात करायची. त्यानंतर आपल्याला चामुंड देवीचं सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं. चामुंड हे नाव चामुंडावरून आले असून जे या ठिकाणी सप्तकुंड आहेत ते ठिकाण सप्त मातृकांशी जोडलेले आहे, म्हणून शाक्त पंथांशी संबंधित असून हे सप्तकुंड सप्त मातांशी संबंधित आहेत. या सप्तमाता म्हणजे ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वराही, इंद्राई आणि महत्त्वाचे म्हणजे चामुंडा, ज्या देवीच्या नावावरून या किल्ल्याला नाव आले आहे. त्या महादेवाच्या मंदिरापासून पडलेल्या तिथून 15 ते 20 मिनिटं वरती चढल्याच्या नंतर हे चावंड देवीचं मंदिर आहे. हे मंदिर झालं म्हणजे किल्लाच झाला. हे किल्ल्याच्या माथ्यावर हे मंदिर आहे. हे मंदिर शाक्तपंथ व सातवाहन काळातील असून या मंदिराची डागडुजी करून आता हे नवीन बांधकाम केलेलं आहे. मित्रांनो, आता आपल्या व्हिडिओला इथे संपूया. किल्ल्याची बऱ्यापैकी माहिती झालेली आहे. तसं तर किल्ला बऱ्यापैकी जेवढं आपल्याला सापडलं तेवढं ठीक आहे. बरोबर, आता गावकऱ्यांच्या मदतीमुळे आपल्याला सापडलं, कारण की गावकऱ्यांनी या ठिकाणी पाट्या लावलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी सगळे ठिकाणं माहीत झाले. नाहीतर हे या किल्ल्यावरती काय आहे असंही कोणाला कळणार नाही, असं एवढ्या किल्ल्यावरती गवत आहे. पण जमेल त्या किल्ल्याला नक्कीच भेट द्यायला एक वेगळा अनुभव येईल. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला प्रसन्नगड असं नाव दिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती आलेही होते, त्यामुळं एक वेळेस तुम्ही या किल्ल्याला नक्कीच भेट द्या. तर भेटूया अशाच आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसा खेळा पण गड किल्ले सांभाळा. जय जाऊ, जय शिवराय.